श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभ राशीचे व्यक्तींचे राशी भविष्य सांगणार आहे. पण या कुंभ राशीच्या व्यक्तींचे मी फक्त जानेवारी 2025 या नवीन वर्षाचेच राशी भविष्य सांगणार आहे. फेब्रुवारीसाठी आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आपण. या व्हिडिओमध्ये मी जानेवारी महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे. कोणकोणत्या अडचणी त्यांना येऊ शकतात आणि त्यांना कशा प्रकारे मात द्यायची आहे, कौटुंबिक समस्या आहेत की नाहीत, आणि त्यांना जर नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित आहेत, व्यवसाय धंद्यामध्ये वाढ अपेक्षित आहे, तर नेमकं काय होणार आहे, काय करायचं आहे याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. राशी भविष्य सांगण्यासाठी माझ्याकडे आपण पाहू शकता 4 कॅलेंडर आहेत. यामध्ये महालक्ष्मी कॅलेंडर आहे, दाते पंचांग आहे, आनंद वास्तू आहे, आनंदी वास्तू आनंद पिंपळकर सरांचं आहे, वास्तुशास्त्रावरील एकमेव दिनदर्शिका आहे ही. आणि त्यानंतर कालनिर्णयमध्ये देखील कुंभ राशीच्या व्यक्तींचे काय राशी भविष्य आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावे अशी माझी त्यांना विनंती आहे. तसेच सर्वांनी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे अशी विनंती आहे. 1 लाख सबस्क्रायबर आपले होत आलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ न लावता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमीत कमी 5 जणांपर्यंत शेअर करा. तर पाहूयात कुंभ राशीसाठी जानेवारी हा महिना एकंदरीत कसा असणार आहे. नवीन वर्षाचा पहिलाच महिना आहे. तर सर्वात प्रथम आपण दाते पंचांगात काय सांगितले आहे ते पाहणार आहोत. आपण पाहू शकता कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहणार आहे. नोकरीत अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. थोडंसं आपण नोकरीत काळजीपूर्वकच राहावे. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी देखील सांगितलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना मात्र प्रयत्नाने यश मिळणार आहे. सरकारी कामासाठी पूर्वार्धच चांगला राहणार आहे. आपले जर काही सरकारी कामे असतील तर ती आपण 15 तारखेच्या आतमध्येच उरकून घ्यावीत. वडिलांच्या प्रकृतीची थोडीशी काळजी घ्यावी. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या वडिलांची थोडीशी प्रकृतीची काळजी घ्यायची आहे. एक साधा मेडिकल चेकअप जरी केला तरी हरकत नाही. प्रवासामधून नियोजित कामे होणार आहेत. मित्रमंडळींकडून त्यांना चांगली साथ भेटणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मित्रांकडून त्यांना साथ भेटणार आहे. तर आनंदी वास्तू या कॅलेंडरमध्ये काय सांगितलं आहे पाहूया आपण. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी व्यवसायात आणि भागीदाराशी तसेच नातेवाईकांशी टोकाचे मतभेद शक्यतो असून त्यासाठी बोलणे आणि क्रोधावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा नाती दुरावण्याची शक्यता आहे. नाती दुरावण्याची दाट शक्यता सांगितलेली आहे. थोडंसं आपण प्रेमानेच घ्यावे नातेवाईकांशी. सर्वांशी प्रेमाने वागावे. नोकरदार वर्गाने ऑफिसमधून राजकारणापासून दूर असणेच फायदेशीर आहे. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहा. कामाच्या वाढत्या बोजामुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी कलह देखील त्यामुळे होऊ शकतात. तुमचे आरोग्य मात्र उत्तम राहणार आहे. मात्र आरोग्याच्या बाबतीत नियमित व्यायाम व योग यांना प्राधान्य देणे हे आपल्यासाठी फायदेशीर राहणार आहे. बापरे, कुंभ राशीसाठी थोडंसं घरातलं वातावरण हे नाजूक असणार आहे. तर त्यांनी त्यासाठी आपल्या जो जोडीदार आहे, पार्टनर आहे, त्याला समजून सांगावे की थोडीशी धावपळ असल्या कारणाने जरी काही झाले तर सांभाळून घेणे. कारण दोघांचे आयुष्य आहे, दोघांनीच एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे. तिसरं कोणी येणार नाही आहे त्या दोघांना सांभाळण्यासाठी. तर एकंदरीत जर त्या दोघांनी एकमेकांना सांभाळलं तर घरातील जे कलह आहेत ते देखील होणार नाहीत. आणि आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर नियमित व्यायाम, योगा त्यांनी चालू ठेवायचा आहे, कारण तेच त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. कारण प्राधान्य देणे आपण पाहू शकता की प्राधान्य देणे व्यायाम व योग यांना हेच फायदेशीर राहणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्या तब्येतीकडे देखील. सद्य परिस्थिती आणि लाभात असलेली ग्रहांची साथ यांचा योग्य मेळ आपण घालू शकणार आहात. पूर्वार्धात कामकाज मनासारखे होणार आहे. प्रगतीचा मार्ग देखील सापडेल. नवीन पद स्वीकारणार आहात. विरोधक आपले जे आहेत ते माघार घेणार आहेत. आवडत्या मित्रमैत्रिणींच्या गाठी भेटी देखील होऊ शकतात. गेट टुगेदर जर असेल तर त्यामध्ये आपल्याला आपले जे आवडते मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या देखील गाठीभेटी होण्याचे चान्सेस आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींनी. तर वळूया महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये काय सांगितलं आहे. तर महालक्ष्मी कॅलेंडर आता मी थोडंसं जवळच घेत आहे. कुंभ नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र व संततीसाठी आपण खर्च करणार आहात. निर्णायक कामात आपल्याला यश, पैसा मिळणार आहे. कौटुंबात संमिश्र अनुभव येतील. विलंब, अडचणी, त्रास अनुभवायला मिळणार आहेत. इतरांना दुखवू नका. संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे. जे चंद्रबल आहे ते 8, 9, 15, 16, 17 आणि 18 तारखांना आहे. तर एकंदरीत पूर्वार्ध हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगलाच आहे. तर त्यानंतरचे जो उत्तरार्ध आहे यामध्ये थोडंसं आपण एकमेकांना समजावून घेणे गरजेचे आहे.
कारण अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्यासाठी नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती चांगली झाली म्हणजे आपल्याला वर्षभर चांगलं वागता येईल आणि चांगलं सगळ्यांशी मिळून राहता येईल. तर एकंदरीत संमिश्र महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी असणार आहे. थोडंसं कधी इकडे कधी तिकडे होणार आहे, मात्र एकमेकांना जर सांभाळून घेतलं तर सगळ्या अडचणींवर मात करता येणार आहे. तर अशा प्रकारे कुंभ राशीची माहिती सांगितली आहे. राशी भविष्य पुढील व्हिडिओमध्ये मी मीन राशीचे जानेवारीतील राशी भविष्य सांगणार आहे. तर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.